महत्वाची बातमी पुण्याच्या शिरूरमध्ये कावळ पिंपरी गावामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये वाढ झाली आहे। गावकऱ्यांकडून पिंजरे लावण्याची मागणी होतीये। वन विभागाने रेस्क्यू टीम तयार करण्याची गावकऱ्यांची मागणी आहे। आमचं शेजारचं गाव आहे। आमच्याही गावात अतिशय म्हणजे भयभीत परिस्थिती आहे। बिबटे भरपूर आहेत। मला एवढीच विनंती करायची, या ठिकाणी शाळा आहे, शाळेत लहान मुलं असतात आणि पाठीमागं फॉरेस्ट आहे, त्याच्यामुळे इथं पिंजरे लागावा आणि ह्या आमचे संरक्षण भिंत आहे। जसं काल डोडी साहेब म्हणले आपल्या परिसरातल्या सर्व शाळांच्या भिंतींचं काम आपण करून देऊ, तसं आमच्याही ह्या भिंतीचं काम या निमित्ताने व्हावं। आमच्या तिथे आज परिस्थिती अशी की दिवसा सुद्धा बिबट्या शेतात दिसतोय। दिवसा कधी पण 2-3 सहज दिसतात। असं तर माझी प्रशासनाला किंवा आमच्या तालुक्याचे आमदार सन्माननीय शरददादा सोनवणे यांना विनंती आहे की आम्हाला 4-5 दिवसात या कावळपिंपरी गावासाठी किमान 10-20 पिंजरे तरी या ठिकाणी द्यावेत, अशी मी त्यांच्याकडे आग्रह नक्कीच अभिषेक जमेश टीव्ही 9 मराठी, जुन्नर, पुणे। बिबट्याच्या हल्ल्यापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी शिरूर तालुक्यामधल्या पिंपरखेड इथल्या महिलांनी अनोखी शक्कल लढवली आहे। यासाठी महिलांनी गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेला पट्टा बनवलाय। बिबट्या प्रामुख्याने मानेवरती हल्ला करतो आणि असे टोकदार खिळे असलेला पट्टा जर गळ्यामध्ये असेल तर आपलं संरक्षण होऊ शकतं। ही कल्पना डोक्यामध्ये घेऊन महिलांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे। असल्यामुळे आमच्या कुत्र्याच्या पट्टा असल्यामुळे कुत्रा आमचं वाचले। त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की आम्हालाही शेतकऱ्यांना गवत कापताना खुरपताना आम्हालाही सुद्धा पट्टा घालून असावा, असं काम करावं। आम्ही आता गवत कापायचंय ना, म्हणून आम्ही असे पट्टे घालू शकतो, हे म्हणूनच काम करू शकतो। तसं आम्हाला शेतकऱ्यांना काम नाही करता येणार। आम्ही मोकळं तसं जाऊ शकत नाही, आमच्या मानावर सुद्धा हल्ला करू शकतोय। हे पट्ट्याची गरज आहे आम्हाला शेतकऱ्यांना, असं आमचं म्हणणं आहे। त्याच्याशिवाय आम्हाला जगूच शकत नाही आम्ही। आम्हाला पट्टा असावा असं वाटतं।